नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 6 वाजले ते आणि सकाळ सकाळ भरपूर आभाळ आले आणि पाऊस पण यायला लागला, बारीक थोडासा लय नाही. आणि इकडं चुलीवर चालू आहे स्वयंपाक. चूल पेटवून फ्लावरची भाजी करायची. फ्लावर टाकला उकडायला. इकडं फ्लावरची भाजी होईल आणि इकडं चपात्या करायला सुरुवात करून वर्ष आता. आणि इकडं मुलांचा आवराय चालय. बापू राधाचे बाटल्या भरतोय. बाल्या आंघोळ झाली का? बाल्याने आज लवकर आंघोळ केली. आज लवकर बस येणार आहे आणि आता मला पाठ किती वाजता? 2 वाजता. होय बर. आणि आता चला मला पण राधाचं आवरायचंय. त्याआधी राधाची आंघोळ होती तोपर्यंत मी झाडून घेते अंगण. वाटा झाडून घेतलाय, अंगण सगळं झाडून घेते आणि केर गोळा करते. राधाचे छान अशा बिट्ट्या घालून झाल्या त्या 2. राधाचं आवरून झालं हा. आणि इकडं सकाळ सकाळ पाऊस यायला लागलाय, चांगलं टिपकाय लागलंय. आता सर्व गुरांना वैरण टाकली. पाऊस उघडला आता, थोडा आलता सकाळी चिरचिर. वैरण टाकलं आता गुरांना खायला लागली ती वैरण. आता नाश्त्यासाठी पोहे करायला चालू होते चुलीवरचा. मस्त आता पोहे तयार व्हायला लागले. ते नाश्ता करून घेऊ आणि मग बाकीचे सर्व कामं करून घेऊया. 9 वाजत आले ते आणि आम्ही आता नाश्ता केला आणि खाली चाल आणि आता चाललंय खाली कालचं राहिलेलं आंबा काढायला. ह्याने काढू लागायला लागले ते. आज आम्ही 3 जणच काढणार आहे आणि राहिलेल्या नंतर. चला आता बापू पण आलाय घेऊन पाट्या बादल्या. चला आता काढून घेऊया. भुईमुगाच्या रानामध्ये जाता जाता बघा किती छान असा पालक आलाय. भुईमुगाला फुलं लागली ती. आणि इकडं आत्यानी गवारीच्या बिया लावल्या होत्या, चांगल्या उगवून आल्या त्या गवारीच्या. चला आता काढून घेऊया. राहिलेलं थोडं राहिले ते शेंड्याला. ती काय आंब्यावर चढून सुद्धा येत नाही तर. चला काढून घेऊया आता. बादली नाव नाही तू काय आंबा घरी. बर आता. आणि आता घरी 10 वाजले ते गुरांना पाणी दावून घेते. पाणी दावून गुरांचे कपडे धुवायचे ते अजून.
वाजले ते आणि इकडं माझे कपडे धुवून झाले ते आता. आणि त्या झाडाखाली आता आंबा फोडायला बसणार आहे आम्ही आता. पाण्याची लाईट आली आता, पाणी भरून घेते प्यायचं सगळं. सुरुवातीला जी क्वालिटी आहे तीच क्वालिटी आपण शेवटपर्यंत ठेवणार आहे. आणि लोणचं आपलं ह्याच्या आधी पण आपण बनवलं त्याच पद्धतीनं म्हणजे घरी. ताईन दादा दुपारी आल्यापासून आमचं आंबा फोडायचंच काम चालू होतं. आंबा फोडून झालं आणि आता 5:30 वाजत आले ते. आणि इकडं निसर्ग बघा गावाकडचा किती छान आहे. आणि वारं कावताना सुटायची वेळ झाली आता, वारं पण सुटले. आणि इकडे बघा आपले आंबे, नारळाची झाडं. थोड्या वेळाने पाऊसच येईल. आणि इथं आता बाजावरती आंबा वाळत घातला होता आता. आणि 5:30 वाजले ते, त्याच्यामुळे आता वारं कावल्यामुळे गोळा करून ठेवायला लागलो होतं. आंबे सगळे सुकलेत चांगले. आणि मुलांचा खेळ चालू आहे इकडं. जत्रेतनं गाड्या आणलेल्या त्याचा, JCB ट्रॅक्टर. चला आता आंबे गोळा करून घेऊया. त्यांची जायची घाई झाली, आता जाणार ते उद्या सकाळी अजून माघारी. तर काल घातलेलं लोणचं हे आपण हलवायचंय त्याला. आज छान असं दिसायला लागलं लोणचं. आणि कलर नाही, गंध तर कोणाला तिकडे येणार नाही. मोबाईल वरनं कसं जाईल गंध? आमच्या तोंडाला तर पाणी सुटलं. इकडे सगळ्यांची तोंड बघितली आमच्या बापूच तोंड बघा. बापू वास येते का नाही छान? कोणीच लावायचं नाही. आणलं का नाही? ही उगा हलवायचं टाकून ह्यात ठेवले. मुरायला आपल्याला डायरेक्ट ठेवावं लागेल. मुरायला डेरा ठेवायला लागणार आहे. आता उद्याच्याला नाना मी जातो डेरा घेऊन येतो, नाही का नाही? काढू का आपल्याला खायला कसं झालंय बघायला? काढा की. थोडं नको म्हणते का बघा कुणीतरी. नको कसं म्हणून कोण? एवढं छान वास आहे. बस आहे. बास की मग आता किती असतंय? बर अगं ए खाली बसा इथं. खाली बसा इथं. खाली बसा का? बसा खाली इथं. बंद आहे ना. ताईचं काम आपल्याला नोकरी लागली होती. झालंय. सकाळी अजून संध्याकाळी जायचं. फोन करा जाऊ आपण पोचल्या. दोन्ही चुली पुटून घेतले ते. बाहेरचे सगळे कामावर झाली. आणि आता इकडं चपात्या करून घ्यायला लागली. तिकडं भाजीसाठी चूल पेटवली. आणि वारं सुटल्यामुळं चुलीत काही जाळ राही नाही, पण चपात्या चांगल्या होते ते. चपात्या करून घेतो आता. म्हटलं होतं तरी पण चुले पेटवून आम्ही स्वयंपाक करायला लागलो. आणि इकडं वांग्याची भाजी पण झाली. आणि इकडं चपात्या भाजायला वर्षा लागू लागली होती चपात्या. आणि आता चपात्या पण झाल्या त्या करून.